नमस्कार फ्रेंड्स, राधे राधे सर्वांना. कसे आहात सगळे? मजेत? श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थांचं नाव घेऊन आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करत आहे. तर मागील 2 ब्लॉग्सला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलात, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आय होप तुम्हाला पारायण म्हणजेच श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचं पारायण करण्याची पद्धत नीट समजली असेल. तर माझी तरी अशीच इच्छा आहे की तुमच्या मनातल्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या इच्छा या पारायणामुळे नक्कीच पूर्ण होऊन, अशी मी स्वामींकडे पण प्रार्थना करेन की जे कोणी भक्तिभावाने हे म्हणजे पोथीचं पारायण करतील त्यांच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत. आणि कसं आहे ना, त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं तुम्हाला की पारायण करायची पद्धत कुठली आहे. जर तुम्ही तो ब्लॉग बघितला नसेल तर तुम्ही नक्कीच मागील ब्लॉग दोन्ही ब्लॉग बघू शकता. त्या पोथीचं म्हणजे वर्णन मी केलेलं आहे. म्हणजे कुठली पोथी घ्यावी किंवा कुठल्याही पोथीचं पारायण केलं ना तरी चालतं आहे. पण जी आता हा ब्लॉग मी बनवते म्हटल्यावर मी जी पोथी म्हणजे वाचन करते, ज्याचं पारायण करते त्या पोथीचं मी इथे एक्सप्लेनेशन तुम्हाला दिलं आहे. कारण आपण ज्या पोथीचं पारायण करतो ना ती माहिती आपण ब्लॉगद्वारे देत असतो. तर तुमच्याकडे दुसरे कुठलेही म्हणजे सपोज केंद्रामधून तुम्ही स्वामीचरित्र सारामृत घेतलं असेल, तुम्ही नक्की त्या पोथीचंही वाचन करू शकता. त्याबद्दल काही माझं दुमत नाही आहे. पण मी ज्या पोथीचं पारायण करते ना ते फक्त मी या व्हिडिओमधून सांगितलं आहे. पण तुमच्याकडे जी कुठलीही पोथी अवेलेबल असेल श्री स्वामी चरित्र सारामृताची, त्या पोथीचं वाचन करून तुम्ही हे पारायण कंप्लीट करू शकता. शेवटी भक्तिभाव महत्त्वाचा आहे. स्वामी आपलं तेच बघतात की तुम्ही कुठल्या भक्तिभावाने त्यांची सेवा करताय, तुम्ही त्यांचं नाव कुठल्या भक्तिभावाने घेताय की नाही ते फक्त ते बघत असतात. तर मागील म्हणजे 2 ब्लॉग्समध्ये मी तेच सांगितलेलं, पोथीविषयी वर्णन केलेलं आणि दुसरं म्हणजे पारायण करण्याची पद्धत मी तुम्हाला सांगितलेली. तर आता या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला तेच सांगणार आहे की त्या पारायणामुळे मला खूप चांगले अनुभव आले. म्हणजे 1 नाही 2 नाही तब्बल 3 वेळा चांगले अनुभव आलेले आहेत. हे तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलं होतं की मी माझे अनुभव शेअर करेन. तर मी आज तुम्हाला तेच शेअर करणार आहे ते अनुभव. तर साधारणतः 1 ते 2 वर्षापूर्वी म्हणजे 2000 किंवा 3 वर्ष बोललं तरी चालेल, पण 2-2.5 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही. म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या पण नंतर काही दिवस मला ना म्हणजे 2021मध्ये आठवलं 2021मध्ये माझ्याजवळ जॉब नव्हता. म्हणजे कसं आहे ना, कोविडचा काळ पण म्हणजे झालेलं, ते सगळं ट्रॅव्हलिंग वगैरे म्हणजे रेल्वेचं ट्रॅव्हल वगैरे स्टार्ट झालेलं जस्ट. आणि कसं आहे ना, मी दुसरीकडे शिफ्ट झालेली, मी रेंटच्या घरात राहायला आलेली, पण तिथे ना माझ्याजवळ जॉब नव्हता. तर मला थोडंसं टेन्शन आलेलं आणि काही केला मला कुठला जॉब म्हणजे मला सुटेबल किंवा जसं माझं एज्युकेशन झाले आहे त्याला अनुरूप असा कुठलाच जॉब मला कुठेच मिळत नव्हता. कारण सगळीकडे ना लोक त्याच म्हणजे झोनमध्ये होते की कोविड आहे. लोक इतक्या सहजासहजी म्हणजे जॉब्स देतही नव्हते आणि तशा वॅकेन्सीज पण येत नव्हत्या. पण मी खूप ट्राय केलं सगळीकडे, म्हणजे CV वगैरे पाठवून दिला, सगळीकडे रेझ्युमे पाठवायची, बायोडेटा वगैरे सगळीकडे शेअर करते, पण कुठलाही जॉबसाठी असा कॉल यायचा नाही. मग वॉकिंग्स पण स्टार्ट केले, कंपनीजमध्ये व्हिजिट केला तरीही नाही येत आहे. मग शेवटी स्वामींच्या मठात जाऊन बसले. तेव्हा काय माहिती, स्वामींना प्रार्थना करता करता मला एक विचार आला मनात की एवढं सगळं होऊन पण मी म्हणजे 100% प्रयत्न तर करते, पण तसं जॉब माझ्या मनासारखा मिळत नाही आहे. शिवाय जे कोणी म्हणजे जॉब कुठले मिळत होते ते पण म्हणजे कसं आहे ना, एकदम त्यांची सॅलरी पण खूपच कमी. म्हणजे असं इट वॉज लाईक की मला 0पासूनच स्टार्ट करायला म्हणजे असं वाटत होतं. कारण आपण आधीपासून जॉब करत असू तर आपण तेवढं ॲडजस्ट नाही करू शकत, तेवढ्या सॅलरीचा डिफरन्स. 1 or 2,000 इज ओके, पण ते लोक खूपच म्हणजे मोर दॅन हाफ सॅलरीचा डिफरन्स देत होते. कारण तेव्हा जॉबची रिक्वायरमेंट तेवढी अशी नव्हती आणि त्याच्यात मला रिक्वायरमेंट होती की मला जॉब पाहिजे. कारण मला रेंट पण करायचं आहे, सगळे लायबिलिटीज मला पे करायचे होते तिथे.
तर मग म्हटलं काय करूया. नंतर मग मी एकदा सहज एका व्यक्तीशी बोलत होती मी, तर त्या मला म्हणाल्या की तू पारायण करतेस का. मग मी त्यांच्याकडनं माहिती घेतली, मठामध्येच हे बोलणं झालं. तर त्यांनी मला मार्गदर्शन केलं की असे एक पोथी मिळेल तुला, तू दुकानातनं घेऊन ये. नसेल मिळत तर केंद्रामध्ये जा, किंवा अगदीच नाही भेटली तर माझा नंबर घे, माझ्याकडची जी पोथी आहे ती मी तुला देईन. मग म्हटलं ठीक आहे. पण मी आमच्या जवळच्या धार्मिक जिथे ग्रंथ मिळतात तिथे त्या दुकानात गेली आणि मला सहजरित्या ही जी पोथी आहे ना ती मिळाली. हे तुम्हाला त्या दिवशी पण मी दाखवली. तुम्हाला कदाचित आता हे उलटं दिसत असेल, पण इथे लिहिलंय श्री स्वामी चरित्र सारामृत. तर ही पोथी आहे. त्या पोथीचं मी वाचन केलं, पारायण केलं, तुम्ही बघू शकता. आणि हे लिहिली आहे, हे जे स्वामी भक्त आहेत विष्णू बळवंत थोरात यांनी ही पोथी लिहिलेली आहे. खूप सुंदर शब्दात हे वर्णन केलेली आहे. तर ही पोथी मला मिळाली तिथून, आणि त्यांनी मला आवर्जून सांगितलेलं की मूळ प्रत मिळाली तर उत्तमच आहे. जर तुला दुसरी म्हणजे केंद्रामध्ये मिळाली तरीही तू निशंकपणे घे, कुठल्याही पोथीचं पारायण केलेलं अगदी फलदायीच ठरतं. तर मग मी त्याच विश्वासाने केली. कारण कसं आहे ना, कुठून तरी म्हणजे स्वामी आपल्यालाच मदत करत असतात, कोणाच्या तरी मुखातनं आपल्याला सांगत असतात, एक वाट दाखवत असतात. तर त्यानुसार मी ती पोथी आणली आणि मग त्याची माहिती वगैरे त्यांनीच सांगितलेली मला. तर त्यानुसार मी चांगला दिवस म्हणजे प्रत्येक दिवस हा चांगलाच असतो अशा मताची मी आहे. तर मी अगदी नेक्स्ट डेलाच मी तरी सुरुवात केली. कारण मला तेच होतं की नाही, मी स्वामींना माझ्या मनातलं मी सांगेन आणि पारायण करून जर हे नक्की पूर्ण होणार असेल ना, तर स्वामी पण आपल्याकडचे जर 99% आपण प्रयत्न केला असेल ना, 1% म्हणजे त्या भगवंताच्या हातात असतो की आपल्याला यश द्यायचं की नाही ते. तर आपण 99% मेहनत करायचं आपलं काम आहे. फक्त मी हे कधीच म्हणणार नाही की फक्त पोथी वाचा आणि तुम्हाला सगळं काही मिळेल. नाही, तुम्हाला 99% तुमचे एफर्ट्स पण द्यावे लागतील. तेव्हा 1% जो आपला नशिबाचा खेळ असतो ना, तो सगळा खेळ आपल्या स्वामी माऊलींच्या हातात आहे, हे लक्षात ठेवा. तर त्यानुसार मी मेहनत तर केलेली, खूप प्रयत्न केलेले, पण त्यानुसार मग मी पारायण केलं. आणि अगदी म्हणजे तुम्हाला विश्वास नाही बसणार, नेक्स्ट डेला माझा फक्त फोनवरती इंटरव्ह्यू झाला एका MNC कंपनीमध्ये. आता त्यांचं नाव मी इथे डिक्लेअर नाही करू शकत, काही रेस्ट्रिक्शन्स असतात म्हणून. पण त्या MNC कंपनीकडनं स्वतःहून कॉल आला, टेलिफोनिक इंटरव्ह्यू झाला. आणि त्याच इव्हनिंगला मला त्यांनी सांगितलं की डॉक्युमेंट्स वगैरे पाठवून दे, तुझं सिलेक्शन झालं आहे आणि उद्यापासून तुला जॉबवरती यायचं आहे. आय मीन म्हणजे जस्ट पारायण कंप्लीट झालं त्या दिवशी इव्हनिंगला तो कॉल आला आणि माझं सिलेक्शन होऊन दुसऱ्या दिवशी मला जॉबला त्यांनी बोलवलं पण, आणि ते पण MNC कंपनीमध्ये. म्हणजे माझ्या आनंदाला तर पारावर उरला नाही. मी पळत मठात गेली, स्वामींना खरंच म्हणजे नारळ खडीसाखर देऊन त्यांना म्हणजे थँक्स म्हटलं की स्वामी खरंच मानलं तुम्हाला. म्हणजे एक म्हणतात ना, ती एक हे आहे की अशक्य ही शक्य करतील स्वामी, हे खरोखर आहे. तर तुम्ही पण तुमच्यामध्ये पण तेवढा भक्तिभाव असला पाहिजे आणि तुम्ही एकदम ट्रस्ट ठेवून हे केलं पाहिजे. कुठलीही शंका मनामध्ये ठेवायची नाही की अरे माझं होईल का किंवा नाही झालं तर, अशी शंका नाही आली पाहिजे. तुम्ही चांगल्या मनाने, चांगल्या म्हणजे चांगला एक काय म्हणतात त्याला, एक गोल, तुमचं टार्गेट अचीव करायचं आहे आणि त्यासाठी तुमची मेहनत, मी पुन्हा एकदा सांगते, 99% मेहनत झाल्यावर हे पारायण करायला सुरुवात करा. म्हणजे असं नाही आहे की म्हणतात ना, असेल माझा हरी तर देईल खाटल्यावर, तसं नाही अजिबात करायचं. 99% मेहनत करा, अजिबात होत नाही आहे. पारायण नक्की करा, निसंकोचपणे करा. मी तर सांगते की तुम्ही एकदा म्हणतात ना, एक चॅलेंज देऊन तर बघा, तुमचं चॅलेंज तुमच्याकडे रिटर्न येईल. कारण स्वामींना अशक्य असं काहीच नाही आहे. हा झाला पहिला अनुभव. नंतर काय झालं की मी जसं सांगितलं की मी रेंटच्या घरात राहायचे तेव्हा, आणि कसं आहे ते ॲग्रीमेंट असतं 1 इयरचं असतं. त्याच्यानंतर ते एक्सटेंड पण केलेलं. पण कसं झालं की त्यांना म्हणजे जे घरमालक होते त्यांना मे बी ते घर सेल करायचं होतं. कारण त्यांचं ऑलरेडी गावाला पण होतं, इथे मी जिकडे ज्या एरियात राहायचे
तिकडे पण हे एक घर होतं त्यांचं स्वतःचं, आणि ज्या घरात मी राहायची असं तिसरं घर, अशी 3 घरं होती. आणि त्यांचा मुलगा होता, तर त्या मुलाच्या शिक्षणासाठी वगैरे ते लोक पण म्हणजे थोडंसं फायनान्शियली सेटल तेवढे नव्हते. तर त्यांना काय करायचं होतं की ते घर विकायचं होतं. त्यांनी मला रिक्वेस्ट केली की दुसरीकडे घर तुला मिळालं तर नक्कीच बघ. म्हणजे असं नाही आहे की आयत्या वेळेस त्यांनी म्हणजे सांगितलं म्हणून, त्यांनी पण इनफ टाईम दिला. त्यांनी सांगितलं की अगदी काय घाई नाही आहे, पण तू साईड बाय साईड घर शोधत राहा. पण एक होतं ना की अननोन एरियामध्ये म्हणजे एवढ्या लवकर घर कुठे चांगलं, म्हणजे ती लोकॅलिटी किंवा घर चांगलं मिळेल, सोसायटी कशी मिळते, तर ते थोडंसं मला कठीण वाटत होतं. मी तेव्हा पण म्हणजे प्रत्येक म्हणजे मला सॅटर्डे संडे तेव्हा सुट्टी असायची MNCमध्ये. तर तेव्हा मी प्रत्येक सॅटर्डे संडेला ना म्हणजे लिटरली मी बाहेर जाऊन अशी गुगलवरती कुठल्या ज्या साईट्स असतात ना त्याच्यावरती शोधायची की कुठलं आपल्याला भाडं परवडतं आहे घराचं, लोकॅलिटी कुठली आहे. तर तरी पण नाहीच होतं. मी 2-3 जणांना विचारलं, आमचे शेजारी पण होत्या त्या काकी, त्यांना पण विचारलं मी, पण त्या म्हणाले की आपल्या बिल्डिंगमध्ये पण आहे. तर त्यांनी पण विचारलं, म्हणजे 2nd फ्लोअरला होतं त्याच बिल्डिंगमध्ये. पण नंतर लक्षात आलं की ती रूम पण त्या घरमालकांनी म्हणजे दुसरे जे होते ओनरनी दुसऱ्यांना रेंटवरती ऑलरेडी दिलेली. तर मग त्या म्हणाल्या की नाही. मग मी पुन्हा स्वामींकडे आली. आपलं कसं असतं, कसं आहे ना, स्वामी हे आपली माऊली आहेत. लहान मुलांच्या कुठल्या म्हणजे कुठली टेन्शनमध्ये आली ना मुलं, कुठे जातात, आईकडे जातात. आईला सांगतात की आई माझं हे नाही होत आहे, मला खूप रडायला येतं आहे किंवा काही होतं आहे. आपली माऊली कोण आहे? स्वामी. तर मी पुन्हा गेली मठामध्ये, म्हणजे रेग्युलर मी मठामध्ये व्हिजिट करत असतेच. पण असं काही टेन्शन आलं ना की पहिली धाव माझी मठामध्ये असते. बाकी कोणाला सांगण्याच्या आधी मठात जायचं, स्वामींशी बोलायचं, आपलं मन पण हलकं होतं आणि नेमकं तेव्हा आपल्याला चांगला एक योग्य मार्ग देखील स्वामी दाखवतात. तर मग मी गेली. नंतर मग मला पुन्हा क्लिक झालं की अरे मी आता यावेळी तर मी खरंच पारायण करण्याची आवश्यकता आहे. मी पुन्हा पारायण केलं आणि तेव्हा पण माझा 100% म्हणतात ना एक विश्वास होता की यावेळी पण माझे स्वामी मला मदत करणार म्हणजे करणारच. म्हणजे म्हणतात ना या लेवलचा तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स असला पाहिजे स्वामींवरती की मला स्वामी मदत करणार म्हणजे करणार. तर मी पुन्हा पारायण केलं आणि नेमकं कसं झालं माहिती आहे, मी जिथे राहायची ना त्याच फ्लोअरवरती एक कपल राहायचं तिथे. त्यांनी पण इमिजिएटली घर सोडून ते लोक गेलेले. मग त्यांचं तिथे शॉप होतं, त्यांचं टेलरिंगचं म्हणजे बिझनेस आहे. तर त्यांना मी जाता जाता विचारलं की तुम्ही म्हणजे ते हिंदी भाषिकच होते. त्यांना विचारलं मी की आप अभी सडनली ऐसे घर वेकेंट करके चले गए कहाँ पे? मग त्यांनी सांगितलं की आम्ही तर इथेच शिफ्ट झालो. ते घर थोडंसं छोटं पडत होतं आणि जे त्यांच्याकडे पण बिझनेससाठी यायचे त्यांना अगदी खूप आतमध्ये वाटायचं ते, म्हणून आम्ही ह्या समोरच्या बिल्डिंगमध्ये गेलो. म्हटलं इथे समोरच मिळालं तुम्हाला? अरे वा. मग त्यांनी सांगितलं, त्यांनी स्वतःहून सांगितलं. आणि ही गोष्ट पारायण केल्यानंतरची बरं का. पारायण जसं झालं ना त्याच्यानंतर मला मार्ग सापडला. तसं तर ते आधीपासूनचेच नेबर होते, पण आधी एवढं मी जेव्हा शोधत होती तेव्हा हा मार्ग मला कधी सापडलाच नव्हता. जसं पारायण झालं तसं त्या ताई ज्या होत्या ना त्या टेलरिंगचा बिझनेस, तर त्यांना विचारण्याचं माझ्या डोक्यात आलं पारायणाच्या नंतर, म्हणजे स्वामी आपल्याला अशा प्रकारे मार्ग दाखवतात. मग त्या स्वतःहून उठल्या, त्यांचं काम तिथे सोडून गेलं आणि त्या दुसऱ्या काकांकडे घेऊन गेल्या आणि त्या म्हणाल्या की बघा ही आमच्या बाजूलाच राहायची मुलगी, म्हणजे ट्रस्टवर्दी आहे, तिला आता घर बघायचं. मग त्यांनी मला त्या काकांची भेट घडवून दिली. तर अशा प्रकारे माझं दुसरं पण म्हणजे घराचं शोधण्याचं काम म्हणजे म्हणतात ना अगदी स्वामींनी सहजरित्या मला करून दिलं. कारण का तर आपल्या माऊलीकडे आपण जेव्हा हाक म्हणजे मारून त्यांना विनवणी करतो ना की स्वामी आई किंवा स्वामी माझं हे काम होत नाही आहे, मला टेन्शन आलं आहे, मग स्वामी आपल्या म्हणजे म्हणतात ना आई वडिलांची ती भूमिका नक्कीच साकारतात. तर मी असं नाही म्हणत आहे की फक्त पारायण केल्यावरच स्वामी आपलं ऐकतात, असं नाही आहे. तुम्ही आर्ततेने त्यांना हाक मारलीत ना, डोळे बंद करून स्वामी मला मदत करा, अगदी तुम्ही मनापासून बोललेत ना तरीही स्वामी तुम्हाला मदत करतात. असं मी कुठे म्हणत नाही की फक्त पारायण केलं तरच स्वामी येतात, नाही. तर पण मी इथे पारायणाविषयी जे माझे अनुभव आहेत ना ते सांगते. तर तिसरं पण हा झाला दुसरा म्हणजे अनुभव माझा. तिसरा अनुभव म्हणजे तुम्हाला मी
पूर्णपणे नाही सांगू शकत, पण हां थोड्या दिवसांनी मी डिक्लेअर करू शकते. काही थोडे रिस्ट्रिक्शन्स आहेत, थोड्या दिवसांसाठी दिवसांसाठी नाही, म्हणजे थोड्या महिन्यांसाठी रिस्ट्रिक्शन्स आहेत. पण तिसरं जेव्हा मी पारायण केलं त्या एका गोष्टीसाठी मी इथे नाही, खरंच नाही डिक्लेअर करू शकत, पण ते ऑलमोस्ट झालेलं आहे. तर आपल्या हा ब्लॉग म्हणजे या चॅनलवरती पण मी थोड्या महिन्यानंतर डिक्लेअर करेन ते. पण हो, तिसरी माझी विश जी आहे ती पण आता कंप्लीट लवकरच होणार आहे. खूपच चांगली गोष्ट आहे ती. तर त्यासाठी तुम्ही पण तयार राहा. चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा, जेणेकरून पुढच्या काही महिन्यामध्ये ती गोष्ट तुम्ही म्हणजे मी तुम्हाला नक्कीच सांगेल, तर तुम्हाला कळेलच ते. सध्या नाही सांगू शकत आहे, डिक्लेअर नाही करू शकत आहे, कारण ऑफिशियली म्हणजे तसं नाही, म्हणजे नाही सांगितलं आहे सांगायला. तर हे झाले माझे 3 अनुभव. तर नक्की तुम्ही पण विचार करा, पारायण करा, नक्की करा. आणि जरी तुम्हाला कुठला हेतू नसेल किंवा काही म्हणजे कुठलं काम अडलेलं नसेल किंवा काय, म्हणजे म्हणतात ना एक रस्ता कुठलाही सापडत नाही, असं काहीच जरी नसेल ना, तरी एक सेवा म्हणून हे पारायण करा तुमच्या आयुष्यात. हे जे म्हणजे ही जी सेवा आहे ना, ती तुमच्या आयुष्यात ना स्वामींसाठी केलेली जी सेवा आहे ना, ती कधीच व्यर्थ जात नाही. स्वामींसाठी केलेली कुठलीही सेवा, माझ्यावरती विश्वास ठेवा, ती कधीच व्यर्थ जात नाही. स्वामी कोणाचंही काही म्हणजे म्हणतात ना ठेवत नाहीत आपल्याकडे. जी सेवा तुम्ही जशी कराल ना, वेडी वाकडी बोळी भावडी जशी तुम्हाला सेवा करता येईल, स्वामींचं अगदी नाव जरी फक्त घेतलंत ना तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या आयुष्यात खूप चांगले बदल घडून येतील, ही गॅरंटी माझी आहे. ठीक आहे. तर असे सगळे आनंदी राहा आणि पारायण करून तर बघा कसे चांगले पॉझिटिव्ह अनुभव येतात तुमच्या लाईफमध्ये पण. ठीक आहे. तर मी आता हा व्हिडिओ म्हणजे इथेच संपवते आणि पुन्हा आपण सगळे मिळून बोलूया. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हर हर महादेव.